गैरसोय मानवी दिवा लावला, त्याच्यावर आपण त्या भागातले खासदार कार्यक्रमाला उपस्थित होतो, तुमची काय भूमिका आहे, कसं बघताय ह्या? हर्षवर्धन पाटील साहेब जे बोलत होते ते नेमकं कुठल्या कंटेक्स्टमध्ये बोलत होते हे समजून घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. देशभरामध्ये जे राजकीय वातावरण झालं त्या वातावरणामध्ये वोट जेहाद झालं. म्हणजे एखाद्या माणसाचं काम जर या ठिकाणी सामाजिकदृष्ट्या पाहिलं आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी लोकांनी मतदान केलं तर निश्चितपणे एक प्रगल्भ लोकशाही पुढे जाते. आणि हर्षवर्धन पाटील साहेब त्यावेळी जे बोलले ते इचलकरंजी बाबतीत बोलले नव्हते. एकंदरीतच जे वोट जेहाद या ठिकाणी लोकांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये चांगला वाईट न बघता निव्वळ एका विषयाला विरोध, एका व्यक्तीला विरोध म्हणून खऱ्या अर्थानं खालच्या स्थानिक कामाकडे न पाहता ज्यावेळी या ठिकाणी लोकांनी मतदान केलं त्या वादळात दिवा लावला असं त्यांना कदाचित म्हणायचं असावं. इचलकरंजीच्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्यांनी त्याचा उल्लेख केला तो बाकी आम्हाला मान्य नाही. खरं तर दादा, गजापूर या गावात इंडिया आघाडीनं मदत दिलेली आहे, त्या मदतीकडे तुम्ही कसं पाहता? असं वाटतं का? कारण त्यावर पोलिसांवर मोठी टीका होती. याच्या पाठीमागं मी मगाशी बोलतानाच म्हटलं काही सेट पॅटर्न दिसतो का की ही माणसं का आणि कुठनं येतात आणि याच्या पाठीराखे कोण आहेत? याच्या पाठीमागं कोणी या ठिकाणी षडयंत्र कोल्हापूरला बदनाम करण्याचं, सरकारला बदनाम करण्याचं, सरकारवर याचं लालचन येईल याच्यासाठी प्रयत्न करण्याचं, इलेक्शन तोंडावर ठेवून काही या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो का याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि पारदर्शकपणे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. विनाकारण कोल्हापूरवर बदनामी येणं, सातत्यानं कुठंतरी कोल्हापूरवर आक्षेप येणं, कोल्हापूरच्या जनतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं, हिंदुत्वादी लोकांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं किंवा शिवभक्तांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहणं याच्या पुढच्या काळामध्ये चालणार नाही. प्रशासनानं चोख भूमिका बजावली पाहिजे. त्यात जर काही निगेटिव्ह एलिमेंट्स येत असतील आणि ते काहीतरी या ठिकाणी त्याच्यातनं साधून जात असतील तर याच्यावर चाप ओढण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि त्यांनी त्या पद्धतीनं पार पाडली पाहिजे. खरं तर 7 जूनला जो दंगलीत पत्रकारांना अनुभव आला भूमिका आहेत अशी टीका होती. नाही, भूमिका दोन स्पष्ट दिसत आहेतच. आज जर आपण पाहिलं तर दोन्ही भूमिका ह्या विरुद्ध दिशेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. आज संभाजीराजेंनी हे आंदोलन इलेक्शन नंतर चालू केलेलं आंदोलन नव्हे, 1.5 वर्षापासून त्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी ते काम करतायत. हा त्यांचा विचार आजचा विचार नव्हे. आज महाराज खासदार झाले असतील पण खासदार होण्यापूर्वी संभाजीराजेंनी हा विषय हातामध्ये घेतला आणि त्यासाठी ते प्रयत्नशील होते. आता त्याला हिंसक वळण लागल्यामुळे त्या ठिकाणी हे चर्चेला ऊत निघाला. आज त्यांच्याही लोकांना तुम्ही विचारलं तर आमचा अतिक्रमणाला विरोध नाही, म्हणजे झालेल्या प्रसंगाला विरोध आहे असं त्यांचं त्या ठिकाणी मत आहे. यापूर्वीच्या काळामध्ये पालकमंत्रीपद त्यांच्याकडेही होतं, काँग्रेस पक्षाकडे सुद्धा पालकमंत्रीपद होतं, त्याच्यापूर्वी सुद्धा सत्ता त्यांच्याकडे होतं. एक दिवसाचं अतिक्रमण कधी असत नाही, वर्षानुवर्ष ते पायलप या ठिकाणी होत असतं. त्या वेळच्या परिस्थितीमध्ये ते हाताळलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. काँग्रेस पक्षानं निव्वळ यातनं राजकीय गेन कसं मिळेल याच्यासाठी म्हणून या ठिकाणी जो हट्टास मांडलाय, पोलरायझेशन ऑफ वोट्स याच्यासाठी या ठिकाणी हट्टास मांडलाय. हिंदुत्ववादी मतांना अतिरेकी ठरवणं, हिंदुत्वाला अतिरेकी ठरवणं. पार्लमेंटमध्ये आपण या ठिकाणी जर राहुल गांधींचं भाषण ऐकलं असेल तर भारतामध्ये या ठिकाणी परत एकदा राहुल गांधीने अशाच पद्धतीचा उच्चार केंद्र शासनामध्ये त्या ठिकाणी केला होता आणि त्याचं रिफ्लेक्शन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिसतंय की नाही. आज तेच शब्द त्यांच्या खासदारांच्या तोंडी या ठिकाणी येत आहेत. हिंदुत्वाला किंवा शिवप्रेमींना अतिरेकी म्हणण्याचा या ठिकाणी हे होतंय. खरंच आपण याच्या बाबतीत विचार करावा लागेल. जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज जलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का, हा प्रश्न कुणी विचारलाय? इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय. शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का? वंशजाला त्यांनी त्या ठिकाणी जर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे. याच्यामध्ये दुसरा तिसरा काही या ठिकाणी कोल्हापूरची ओळख ही कोरोगामी कोल्हापूर म्हणून अशी ओळख आहे. मात्र काँग्रेसची जी पारंपरिक वोट बँक आहे दलितांनुसार त्या आपल्याला खेचण्यासाठी जातीय वाद निर्माण करत आहे अशी टीका महायुतीवर होते. याकडे कसं? माझ्या सर्वेवर विश्वास नाही. मी सर्वेच्या विरुद्ध निवडून आलेला माणूस आहे. त्यामुळं सर्व ही जनता असती. त्यामुळे सर्वेवर आधारित काहीच होत नसतं. जनमत हे आपोआप ठरत असतं, कामावर ठरत असतं, पॉलिसीजवर ठरत असतं. आणि राज्य शासनाने एकनाथजी शिंदेसाहेब आणि महायुतीच्या काळामध्ये या ठिकाणी जे निर्णय घेतलेत ते लोककल्याणकारी निर्णय आहेत आणि त्याची प्रचिती आपल्याला हळूहळू लोकांच्यामध्ये यायला सुरू झालेली आहे. महिलांच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल, विविध पातळीवर घेतलेले निर्णय आपल्याला रिफ्लेक्ट होताना या ठिकाणी ह्या मतामध्ये दिसतील. आणि ज्यावेळी लोक कन्स्ट्रक्टिव्ह कामाकडे बघून मतदान करतील, महाराष्ट्राला असा राबणारा मुख्यमंत्री, सर्वसामान्यांच्या मध्ये मिक्स होणारा मुख्यमंत्री आणि गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा मुख्यमंत्री या निमित्तानं लाभला. शासन त्या पद्धतीचं महायुतीचं लाभलं. निश्चितच
केंद्र शासनाच्या वेळेचे प्रश्न वेगळे असतात, राज्य शासनाचे प्रश्न वेगळे असतात. आज हे राजकारण परत स्थानिक मुद्द्यांवर त्या ठिकाणी येईल. तुम्ही गजापूरला जाणार आहे का, तिथल्या लोकांना आधार द्यायला? मी गजापूर गावाला मदत देणं हे त्यांनी घेतलेला निर्णय आहे. शासनही त्याच्या बाबतीत दडपड जी निरपराधांची झालेली आहे, ज्यांचा काही त्या विषयाशी संबंध नाही, यासाठी म्हणून मदत पुरवली, याच्या बाबतीत आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही. पण त्याचबरोबर आमचा आक्षेप फक्त अतिक्रमणाला आहे, आमचा आक्षेप तिथं असणाऱ्या व्यवस्थेला आहे, आमचा आक्षेप गड किल्ल्यावर झालेल्या ही जी या ठिकाणी व्यवस्था आहे त्याच्या बाबतीत आहे. मदत त्यांनी कुठल्या हेतूनं पुरवली हे या ठिकाणी त्यांचा हेतू तपासणं गरजेचं आहे. आज इलेक्शन तोंडावर ठेवून किंवा त्यांना वोट बँक जपण्याचं काम आहे, त्यांनी फक्त वोट बँक पॉलिटिक्स करण्याचं काम चालू ठेवलं आहे का? मग अशा दंगली ज्यावेळी विविध ठिकाणी होतात, जिथं इतर समाजांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी होत असतं, त्यावेळी अशी मदत का पोचत नाही? प्रश्न एका झालेल्या हल्ल्याचा नाही आहे, प्रश्न प्रत्येक झालेल्या हल्ल्याचा आहे ज्याच्यामध्ये गोरगरिबाचं नुकसान. दंगलीला कुणीही स्वतःचा वारस नसतो, ती झालेली निष्पापांचा या ठिकाणी त्याचा बळी जात असतो. या दंगलींचं रूपांतर होत असताना हे जे आज औदार्य दाखवलं जातंय, हे औदार्य इतर वेळी कुठं गायब होतंय? आणि ते औदार्य जर इतर वेळी दाखवलं असतं तर मला ह्यात राजकीय वास आला नसता. पण आत्ता दिलेलं हे जे औदार्य आहे हे हेतू ठेवून दाखवलेलं प्रेम आहे असं मला वाटतं. आता विधानसभेच्या अनुषंगाने एक सर्व्हे झाला, त्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असा एक अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यानंतर जबाबदार आहे गेल्या संभाजीराजे वारंवार सांगतायत. गेल्या वर्षी ना अतिक्रमणाविरुद्ध मोहीम सुरू झाली, आंदोलन सुरू झालं होतं, तेव्हा स्थानिक आमदारांनी दबाव टाकला अशी चर्चा आहे. काय नेमकं त्याचं? नाही, या चर्चेला काही निरर्थक आहे चर्चा. कुणीही लोकप्रतिनिधी कुठंही या ठिकाणी अशा पद्धतीचा, ज्यावेळी माझ्याही मतदारसंघातला लोकसभा मतदारसंघातला हा विषय आहे, त्यामुळे कुणीही लोकप्रतिनिधी अशा गोष्टींना खतपाणी घालत नाही. ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये असणारी भूषणं आहेत. शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचं एक वेगळं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन देशभरामध्ये त्या ठिकाणी करतात. आणि एकाच जातीचे नव्हे, सर्व धर्मीय लोक त्या इथं या ठिकाणी जातात. बाजूप्रभूंच्या खिंडीपासून त्या ठिकाणी जाणारे सर्व, समाधीपासून वरपर्यंत जाणारे लोक, सर्व धर्माची लोक त्या ठिकाणी येतात, परराज्याची लोक त्या ठिकाणी येतात. त्यामुळं ही व्यवस्था चांगली राहावी हे प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी हे करत असतो. हे काही लोक त्याचा या ठिकाणी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. काही दिवसापूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी एक स्टेटमेंट वादग्रस्त केले, इचलकरंजी की होण्यासाठी तुम्ही काय करणार? नाही, मी स्वतः आता मुख्यमंत्र्यांची भेट, मुख्यमंत्री आता दौऱ्यावर येत आहेत आमची. परवाही माझं फोनवर त्यांच्याशी ब्रीफिंग या बाबतीतलं झालं. प्रशासनाशी माझा कायम कंटिन्युअस डायलॉग त्या ठिकाणी सुरू आहे. माझा प्रयत्न असा आहे की पहिल्यांदा हे अशांतता संपली पाहिजे, स्थिरता निर्माण झाली पाहिजे, मानसिक स्वास्थ्य जिल्ह्याचं परत प्रस्थापित झालं पाहिजे आणि कटुता एकमेकाच्या मनामध्ये न राहता ही मोहीम अतिक्रमण काढण्याची मोहीम होती, धर्माच्या विरोधातली मोहीम नाही. हे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये संदेश क्लिअर गेला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्याचा सामाजिक एकोपा अखंड आहे, एकसंघ आहे, ह्या बाबतीतला मेसेज सगळ्यांनी एकत्रपणे दिला पाहिजे. समाजामध्ये वितुष्ट कुठेही नाही. एखाद्या बाबतीमध्ये तिथं असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत कुठल्याही समाजानं माझ्या समाजाचा आहे म्हणायचं कारण नाही. तो गड किल्ला संरक्षित राहिला पाहिजे, चांगलं तिथलं राहिलं पाहिजे, तिथली असणारी गलिच्छ व्यवस्था सुधारली गेली पाहिजे. याच्यासाठी म्हणून या ठिकाणी संभाजीराजे प्रयत्न करत होते आणि त्यांच्या प्रयत्नांना पॉझिटिव्ह अँगल होता. तिथं गेल्यानंतर त्याचं रूपांतर एका वेगळ्या, ते तिथं पोचायच्या आधीच त्या पद्धतीचं या ठिकाणी वातावरण घडलं. निश्चितच जे घडलं त्याचं समर्थन नाही, पण अतिक्रमण निघणं याच्या पाठीमागं सर्वांचा एकच हेतू होता आणि ते निघालेल्याचा आनंद बाकी सगळ्यांना आहे. स्थानिक आमदारांची काय भूमिका आहे, तुम्ही काय चर्चा केली त्यांच्याशी? नाही, आमदार साहेबांची अतिक्रमण निघण्याबाबतीत सगळ्यांचीच पॉझिटिव्ह भूमिका आहे. याच्या बाबतीत प्रशासनानं सोडलं आणि नंतर काही लोक जात होते त्यांना अडवलं, ही प्रशासनाची दुटप्पी याची मी मगाशी जे मी सुरुवातीला सांगितलं की प्रशासनाच्या ह्यातल्या ज्या चुका आहेत याच्यामुळे खऱ्या अर्थानं हा वाद चिघळत गेला हे खरं आहे. आत्ता जर हे प्रशासनानं पहिल्या टप्प्यापासून म्हणजे अतिक्रमण निर्मूलनापासून जर या ठिकाणी आपण जर सर्व टप्पे पाहिले, हे काय आज आंदोलन झालेलं नाही. याच्यापूर्वी सुद्धा संभाजीराजे गड किल्ल्यावर त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत. याच्यापूर्वी अनेक आंदोलक याच्या बाबतीतली निवेदनं त्या ठिकाणी देत आहेत, अनेक वेळा या ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत. ही पहिली वेळ नाही. अतिक्रमण काढण्याबाबतीत सगळेजण सहमत आहेत आणि सगळ्यांची सहमती आहे असं एका बाजूला भासवलं जायचं, पण दुसऱ्या बाजूला कायद्याची चौकट सांगितली जायची आणि त्याच्यामधनं या ठिकाणी पळमार्ग काढला जायचा आणि वेळ मारून नेली जायची. आज तो झालेला प्रसंग दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन मी करत नाही, पण अतिक्रमण निर्मूलन होणं ही काळाची गरज होती. प्रतापगडचं ज्या पद्धतीनं अतिक्रमण निर्मूलन झालं त्याच पद्धतीनं विशाळगडचं अतिक्रमण निर्मूलन झाल्याचा आनंद सर्व असणाऱ्या शिवप्रेमींना या ठिकाणी आहे. 7 जूनला गेल्या वर्षी जो कोल्हापुरात प्रकार झाला
ती सुद्धा बाहेरून आलेली लोक होती. इथंही बाहेरून जी मोडतोड जाळपोळ झालेली आहे ती 4 किलोमीटर लांब असलेल्या गजापूर गावामध्ये झालेली आहे. आणि त्या गजापूर गावामध्ये जी नासधूस झालेली आहे त्या नासधूस करणाऱ्यांना शाहू महाराजांनी अतिरेकी म्हटलं असावं अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी त्याची क्लॅरिटी आणावी लागेल. कारण त्यांनी म्हणत असताना शिवभक्तांच्या बाबतीत त्यानं प्रश्न विचारला होता, हे आलेले कोण होते. त्या माणसाचा जर बाईट पाहिला तर तो विचारत होता हे आलेले कोण होते. मग ते सरसकट आलेल्यांच्या बाबतीत चर्चा करत होता की कोणा स्पेसिफिक विषयाच्या बाबतीत करत होता याची क्लॅरिटी नाही. पण जर शिवभक्तांना सर्वसकट अतिरेकी ठरवायचा या ठिकाणी त्या कक्षेमध्ये आणायचा प्रयत्न करत असतील, काही लोकांनी जी नासधूस केली त्याचं समर्थन आम्हीही करत नाही. मी आधी परत त्या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, त्याच्याबद्दल कुणीही त्याचं समर्थन करणार नाही. पण सरसकट सर्व हिंदू समाजाला किंवा असणाऱ्या तिथं असणाऱ्या शिवभक्तांना अतिरेकी म्हणणं हे खऱ्या अर्थानं गैर आहे आणि निंदनीय आहे. 144 कलम हे आधीही होतं. ज्यावेळेला ते शिवभक्त तिथं गेले, वातावरण राजकीय दृष्ट्या ढवळायचं नाही. कुणीतरी आता ह्याच्यासारखा जलील इम्तियाज जलीलांसारखा एखादा त्यांचा माणूस या ठिकाणी येतो, आमच्या लोकांना इथं चेतावतो, लोकांच्या मध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट त्या ठिकाणी करतो. आतापर्यंत बरं ते कधी कोल्हापूर जिल्ह्याच्या एखाद्याही कामामध्ये या ठिकाणी पुढे आलेले नाहीत. कधी विशाळगडला येऊन कसा विशाळगड आहे आणि तिथं नेमकी अवस्था काय आहे हे त्यांनी कधी पाहणी केलेली नाही. पण झालेल्या प्रसंगाबाबतीत या ठिकाणी त्यांनी खेद व्यक्त करणं एका बाजूला होतं. मला आज हाच प्रश्न काँग्रेसवाल्यांना विचारायचा आहे की त्यांनी बोललेले शब्द हा गादीचा अपमान नाही का? मुसलमानांच्या जीवावर तुम्ही खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का? तुम्ही भीक मागून आमच्याकडे या ठिकाणी खासदार झालात हे म्हणणं गादीचा अपमान नाही का? आणि हे जर गादीचा अपमान नसेल आणि जोर तर त्यांना वाटत असेल आणि मताच्या राजकारणासाठी म्हणून हे सगळे अपमान सहन करायला तयार असतील तर मी निश्चितपणे सांगेन, स्वाभिमान कोणी जपला असेल तर आजच्या प्रसंगाला संभाजीराजेंनी जपला. कोल्हापूरच्या राजकारण्यात दोन भूमिका दिसत आहेत, एकीकडे शाहू महाराजांची आणि एकीकडे संभाजीराजे. एक संघपणे या विषयाच्या पाठीशी होतो आणि आहे. या ठिकाणी संभाजीराजेंनी जो मोर्चा काढला हा शांतता मार्गाने काढलेला मोर्चा होता, पण त्याला गालबोट लावण्याचं काम कुणी केलं याचीही सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे. कोण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अस्थिरता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यावी, वातावरण हे अशा पद्धतीनं दूषित व्हावं याच्यासाठी प्रयत्न करता येते, याच्या पाठीमागच्या ताकदींचा सुद्धा शोध भविष्यामध्ये या ठिकाणी घेतला पाहिजे. शासनानं कडक भूमिका याच्या बाबतीत घेत अतिक्रमण काढण्याचा निर्णय प्रतापगडच्या पाठोपाठ आज विशाळगडही या ठिकाणी त्याच्यापासून अतिक्रमण मुक्त झाला आहे. भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातले सर्व गडकोट किल्ले यातनं अतिक्रमण मुक्त होतील याच्यासाठी म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं मोहीम हाती घ्यावी ही सर्व शिवप्रेमींची या ठिकाणी त्याच्या पाठीमागची इच्छा आहे. आणि सर्व शिवप्रेमींना अतिरेकी म्हणणं खऱ्या अर्थानं त्याचं चिंतन ज्यांनी म्हटलं आहे त्यांनी या ठिकाणी करावं लागेल. कारण हा शिवछत्रपतींचा राजर्षी शाहू महाराजांचा हा कोल्हापूर जिल्हा आहे, हा संयमी आहे पण तितकाच परखडतेनं चुकीला माफी न देणार आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मागच्या इतके दिवस या ठिकाणी हे भिजत घोंगडं पडल्यामुळे आज ही परिस्थिती या ठिकाणी तिथं झालेली आपल्याला या ठिकाणी दिसते. हे गेले अनेक वर्षाचं दुखणं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आज त्याचा पॉझिटिव्ह निर्णय या ठिकाणी झालाय हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. गेल्या 5 वर्षांमध्ये सुद्धा तुम्हीच खासदार होता, तुम्ही त्या काळामध्ये अतिक्रमण होतं ते काढण्यासाठी काय पाठपुरावा केला होता काय? आम्ही जे 15 आता हे जे आपण म्हटलं त्या पद्धतीनं अतिक्रमण काढण्याबाबतीतल्या आमचा पाठपुरावा सातत्यानं सुरू आहे. तिथं असणारे लोकसुद्धा वारंवार या ठिकाणी याच्या बाबतीतला येणारा वर्ग कायमपणे शिवभक्त याच्या बाबतीतली तक्रार त्या ठिकाणी करत होतो. अनेक मिटिंग्ज आमच्या या बाबतीतल्या कलेक्टर ऑफिसला यामध्ये झालेल्या आहेत. पूर्वीच्या कलेक्टरांच्या बरोबर सुद्धा त्या ठिकाणी या बाबतीतल्या मिटिंग झाल्या. वारंवार आम्हाला हे सांगण्यात येत होतं की यामध्ये कायदेशीर अडथळे आहेत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यामध्ये या ठिकाणी झाला. जर कायदेशीर अडचणी त्या काळामध्ये होत्या तर मग आता हे अतिक्रमण कसं काढलं? त्यामध्ये असणाऱ्या कोर्टामध्ये केसेस असणाऱ्या 6 लोकांच्या केसेस आहेत. एकूण 158 अशा पद्धतीचे अतिक्रमण वर तिथं असताना 6 केसेसच्या नावाखाली इतके दिवस बाकी सगळ्यांना संरक्षण देण्याचं काम या निमित्तानं या ठिकाणी होत होतं. निश्चितपणे आम्ही जो पाठपुरावा करत होतो त्याला आज जे होऊ शकलं हे खऱ्या अर्थानं जनरेट्यामुळे या ठिकाणी होऊ शकलं. संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक त्या ठिकाणी दिली, ते तिथंपर्यंत गेले. मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी गुहार लावली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना होकारात्मक सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि म्हणून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं फलित म्हणून काल या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन झालेलं आहे. महाविकास आघाडी त्या ठिकाणी घटनेवरून आलेला आहे. अक्षरशः पत्रकारांना चाकूचा धाक सुद्धा दाखवण्यात आला. ही जी आहे ही खऱ्या अर्थानं तुम्ही जे म्हणता शिवभक्त अशा पद्धतीनं कधीच वागत नाही. आपण जर बघितलं तर सातत्यानं कित्येक आंदोलनं महाराष्ट्रामध्ये असणारे कित्येक मोर्चे सातत्यानं या ठिकाणी काम करतात.
तो संयमी सनदशील मार्गानं काम करणारा या ठिकाणी शिवभक्त आहे. आणि हेच आंदोलन याच्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा तिथं झालं आहे, पण कायदा सुव्यवस्था कधीही या ठिकाणी बिघडू दिलेली नाही. संभाजीराजेंच्या नावावर सुद्धा काही लोक या ठिकाणी त्याला मीटर फाडायचं काम करतायत, पण संभाजीराजेंनी कधीही अशा पद्धतीनं हिंसक वळण त्याला लागेल अशा पद्धतीची वक्तव्य केलेली नाही. ते आक्रमक होते. आक्रमक होणं एका बाजूला आणि हिंसक होणं एका बाजूला, चेतावणी देणं एका बाजूला. आज संभाजीराजेंची जर तुम्ही पूर्वीपासूनच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मी ऐकलेत, आपणही या ठिकाणी त्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेत, चेतावणी त्यांनी तशा पद्धतीनं चितावखोर काही केलं नव्हतं. त्यांना फक्त अतिक्रमण जे आहे ते सर्व या ठिकाणी असणारे एका जातीचं किंवा धर्माचं तिथं अतिक्रमण नाही. अतिक्रमण हे विविध लोकांचं त्या ठिकाणी आहे, सर्व धर्मियांचं अतिक्रमण त्यामध्ये आहे, ती काढावी हीच त्यांची भूमिका होती. आता त्याला काही लोकांना संभाजीराजेंना अडचणीत आणायचं आहे का, काही लोकांना सरकारला अडचणीत आणायचं आहे का, काही लोकांना त्याच्या पाठीमागनं राजकीय पोळी स्वतःची बांधून घ्यायची आहे का, काही लोकांना त्याचा पुरस्कार करायचा आहे का. महाविकास आघाडी पुरस्कृत हल्ला आहे असं म्हणायचं नाही, मी असं कोणाचा पुरस्कृत म्हणणं हे गैर होईल. जबाबदार माणसांनी जबाबदारीने बोललं पाहिजे, पण याच्या पाठीमागं बाकी राजकीय वास येतो हे नक्की. हे सुरू झाली, गुन्हे दाखल व्हायचे, 90 दिवसांची चार्जशीट दाखल झाली आणि त्याच्यावरती केस आहे. तुम्ही जी सातत्यानं मागणी करताय की सखोल तपास